नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका साध्या पण थोडा अस्वस्थ करणाऱ्या विचाराने करूया. आपण प्रत्येकजण आपल्या पाठीवर एक अदृश्य ओझं घेऊन जगत असतो, नाही का? हो, अगदी खरंय. आणि हे ओझं म्हणजे कोणीतरी दुखावल्याच्या त्या जुन्या कटू आठवणी असतील, किंवा भविष्यात काय होईल याची ती सतत सतावणारी भीती असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे हा मनात सतत चालणारा एक विचारांचा कल्लोळ. हां, अगदी बरोबर. आणि हे ओझं डोळ्यांना दिसत नसलं तरी ते आपल्याला दररोज आतून पोखरत असतं, प्रचंड थकवत असतं. जणू काही आपण स्वतःलाच एका अदृश्य तुरुंगात डांबून ठेवलंय. हो, आणि गंमत म्हणजे या तुरुंगाच्या चाव्या आपल्याच हातात आहेत, पण ते कुलूप कसं उघडायचं हेच आपल्याला समजत नाहीये. हां, अगदी अचूक आणि तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि याच अदृश्य तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी आजच्या या सखोल चर्चेत आपण निक ट्रेंटन यांच्या द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाचा वेध घेणार आहोत. हे पुस्तक निवडण्यामागचं खास कारण काय असावं? कसं आहे माहितीये का, जेव्हा आपण सोडून देणं किंवा लेटिंग गो असं म्हणतो तेव्हा बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की याचा अर्थ हार मानणं आहे, पण तसं अजिबात नाहीये. हो, म्हणजे सोडून देणं म्हटलं की मलाही सुद्धा तिला असंच वाटलं होतं की एखादी कठीण परिस्थिती आली की जबाबदारी झटकून पळ काढायचा का, किंवा अगदी एखाद्या संन्याशासारखं जगायचं का. हाच तर तो मुख्य गैरसमज आहे जो लेखकाने मोडलाय. ट्रेंटन स्पष्ट करतात की सोडून देणं म्हणजे परिस्थितीकडे पाठ फिरवणं नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि मानसिक शांततेसाठी ज्या गोष्टी आपल्याला भावनिकदृष्ट्या मागे खेचत आहेत त्यांच्या बंधनातून स्वतःला मुक्त करणं. म्हणजे हा एक अत्यंत जाणीवपूर्वक आणि धाडसाने केलेला प्रवास आहे. अगदी तसंच. आणि आजच्या काळात बघितलं तर आपण एका माहितीच्या स्फोटात जगतोय. सतत वाजत असलेले फोनचे नोटिफिकेशन्स, कामाच्या डेडलाईन्स आणि सोशल मीडियावर इतरांचं ते परफेक्ट आयुष्य बघून येणारा ताण. हो ना, आपल्या मेंदूला एका सेकंदाचीही विश्रांती मिळत नाही. जणू काही आपल्या डोक्यात एकाच वेळी 50 टॅब्स ओपन आहेत आणि त्यामुळे आपली सिस्टमच क्रॅश होते. बरोबर. आणि म्हणूनच निक ट्रेंडे यांचं हे पुस्तक आजच्या काळात इतकं महत्त्वाचं ठरतं. ट्रेंटन हे मानवी स्वभाव आणि मानसशास्त्राचे अत्यंत सखोल अभ्यासक आहेत. ज्यांना सतत अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग करण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे ते केवळ वरवरचं तत्वज्ञान सांगत नाहीत, तर काही ठोस उपाय देतात असं म्हणायचंय का? हो, खरं तर आपला मेंदू नकारात्मक विचारांच्या लूपमध्ये का अडकतो आणि त्यातून शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं बाहेर पडायचं याचा एक संवेदनशील नकाशा ते या पुस्तकात देतात. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आपण अनेकदा अशा गोष्टींना घट्ट धरून ठेवतो ज्या आपल्याला आनंद देण्याऐवजी फक्त त्रास देतात. आपण नेहमी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट का धरतो हा प्रश्न मला नेहमी पडतो. हा मानवी समस्येचा अगदी गाभा आहे. आपण अशा गोष्टींना घट्ट धरून ठेवतो कारण आपल्या मेंदूला अनिश्चिततेची प्रचंड भीती वाटते. मेंदूला वाटतं की जर आपण सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तरच आपण सुरक्षित राहू. म्हणजे सुरक्षेच्या खोट्या कल्पनेपायी आपण स्वतःला छळतो. अगदी बरोबर. आणि इथेच पुस्तकातील सर्वात महत्त्वाची संकल्पना समोर येते, ती म्हणजे नियंत्रणाचे द्वैत किंवा डायकोटॉमी ऑफ कंट्रोल. थांबा, नियंत्रणाचे द्वैत हे ऐकायला थोडं जर आणि तात्विक वाटते. थोडक्यात सांगायचं तर याचा नेमका अर्थ काय आणि रोजच्या जगण्यात याचा कसा उपयोग होतो? ही संकल्पना मुळात प्राचीन स्टोईक तत्वज्ञानातून आली आहे, विशेषतः एपिक्टेटस या तत्ववेत्त्याच्या विचारांमधून. याचा साधा अर्थ असा की जगात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्यावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे आणि दुसऱ्या ज्यावर आपलं अजिबात नियंत्रण नाही. अगदी बरोबर. आपलं नियंत्रण फक्त आपल्या स्वतःच्या विचारांवर, आपल्या प्रेरणांवर आणि आपल्या कर्मांवर असतं. पण दुसऱ्यांची मतं, सभोवतालची परिस्थिती, हवामान किंवा एखाद्या कामाचा अंतिम निकाल यावर आपलं शून्य नियंत्रण असतं. अच्छा, म्हणजे जर आपण एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं तर रात्री 2 वाजेपर्यंत जागून अभ्यास करणं, स्वतःच्या वेळेचं नियोजन करणं हे त्या विद्यार्थ्याच्या हातात आहे. हो, नक्कीच. पण परीक्षेचा पेपर सेट करणारा शिक्षक अचानक कठीण प्रश्न टाकेल का, किंवा पेपर तपासणाऱ्या शिक्षकाचा त्या दिवशी मूड कसा असेल यावर विद्यार्थ्याचं काहीच नियंत्रण नसतं. अगदी चपखल उदाहरण दिलं तुम्ही. पण होतं काय, तो विद्यार्थी आपला 60 ते 70% वेळ आणि ऊर्जा पेपर कठीण आला तर काय होईल या विचारात खर्च करतो. हो, आणि त्यामुळे त्याचा अभ्यासावरचा फोकस कमी होतो. बरोबर.
मानसशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन वाढतं, ज्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते. ट्रेंटन सांगतात की ही ऊर्जा तिथून काढून ती फक्त आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर वळवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सोडून देणं होय. नात्यांच्या बाबतीत तर हे खूपच जास्त घडतं नाही का? आपण सतत आपल्या जोडीदाराला, मित्रांना आपल्या मनासारखं वागायला भाग पाडतो. हो, तिथेही हीच संकल्पना लागू होते. पुस्तकात दिलेलं जॉन आणि ऑलिव्हियाचं उदाहरण या संदर्भात खूप रंजक आहे. हो, ते उदाहरण मी वाचलंय. जॉन हा असा माणूस आहे ज्याला सगळं काही एका एक्सेल शीटमध्ये बसवल्यासारखं परफेक्ट हवं असतं. त्याचं पूर्ण आयुष्य रंगांनी कोड केलेल्या वेळापत्रकानुसार चालतं. आणि ऑलिव्हिया अगदी त्याच्या विरुद्ध आहे. ती मुक्त स्वभावाची, उत्स्फूर्त आणि स्वच्छंद जगणारी आहे. आणि तिथेच त्यांच्यात ठिणगी पडते. कारण जॉनच्या अस्वस्थ मनाला वाटतं की जर त्याने ऑलिव्हियाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवलं तरच त्यांचं नातं सुरक्षित राहील. तो तिला स्वतःच्या चौकटीत बसवण्याचा सतत प्रयत्न करतो. पण मानसशास्त्राचा नियम सांगतो की नात्यात तुम्ही जेवढं नियंत्रण लादण्याचा प्रयत्न करता तेवढी समोरची व्यक्ती गुदमरते आणि दुरावते. म्हणजे बघा ना, जॉनची सुरक्षिततेची ती गरजच त्याचं नातं धोक्यात आणते. अगदी तसंच. शेवटी जॉनला एक अतिशय कठीण सत्य स्वीकारावं लागतं. तो ऑलिव्हियाला बदलू शकत नाही. जेव्हा तो हे सत्य स्वीकारतो, जेव्हा तो तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तो अट्टहास सोडून देतो आणि ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करतो, तेव्हाच त्यांचं नातं खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतं. बाहेरील जगावर आणि इतर लोकांवर नियंत्रण सोडणं हे एक वेळ आपण समजू शकतो. म्हणजे समजा ट्रॅफिक जाम आहे, आपण काही करू शकत नाही, हे आपण स्वतःला समजावून सांगू शकतो. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थानं रंजक होतो. कसा काय? कारण खरा शत्रू बाहेर नसतोच मुळी, तो तर आपल्या डोक्यात असतो. तो आपला आतला आवाज जो सतत सांगत असतो की तू हे बरोबर केलं नाहीस किंवा तू पुरेसा चांगला नाहीस. हा जणू काही आपल्या डोक्यात बिनभाड्याने राहणारा आणि सतत तक्रार करणारा भाडेकरूच आहे. होय, अगदी बरोबर. पुस्तकात याला अंतर्मनातील टीकाकार किंवा इनर क्रिटिक म्हटलं आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा आवाज आपल्याला कधीच असं सांगत नाही की तो आपला शत्रू आहे. मग तो कसा समोर येतो? तो नेहमी परफेक्शनिझमच्या किंवा परिपूर्णतेच्या बुरख्याखाली लपून येतो. आपल्याला वाटतं की हा आवाज आपल्याला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करतोय. पण उत्कृष्ट काम करायचं असेल तर ते परिपूर्ण असावंच लागेल ना? आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलं जातं की जे काही करशील ते 100% अचूकच असलं पाहिजे. मग यात चुकीचं काय आहे? तिथेच आपला मोठा गोंधळ उडतो. ट्रेंटन इथे खूप महत्वाचा मानसशास्त्रीय फरक स्पष्ट करतात. ते म्हणतात की परफेक्शनिझम ऐवजी एक्सलंटिझम म्हणजे उत्कृष्टतेचा ध्यास स्वीकारा. एक्सलेंटिझम ऐकायला तर हे दोन्ही शब्द सारखेच वाटतात. पण त्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. परफेक्शनिझम हा मुळात भीतीवर आधारित असतो. यात अपयशाला अजिबात जागा नसते. एखादी छोटी चूक झाली की सगळंच संपलं अशी एक टोकाची भावना असते. त्यामुळे आपण अनेकदा काम सुरूच करत नाही किंवा ते पुढे ढकलत राहतो. अरे बापरे, म्हणजे परिपूर्णतेच्या या हट्टापायी आपण एका जागीच गोठून जातो. नेमकं तेच. याउलट एक्सलंटिझम म्हणजे स्वतःचं सर्वोत्तम देणं, पण त्याचवेळी हे शांतपणे मान्य करणं की मानवी चुका होऊ शकतात आणि त्यातून आपण शिकू शकतो. यात आपलं लक्ष अंतिम निकालावर नसून शिकण्याच्या प्रक्रियेवर असतं. हे समजून घेण्यासाठी पुस्तकात ते ओर्लँडोने आयोजित केलेल्या पार्टीचं जे उदाहरण दिलंय ते खूप छान आहे. हो, ते डिनर पार्टीचं उदाहरण ना? हो, तेच. ओर्लँडोला एक डिनर पार्टी आयोजित करायची असते आणि तो प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या मागे लागतो. नॅपकिन्स अगदी अचूक दुमडले आहेत का? जेवण अगदी ठरलेल्या वेळेला तयार झालंय का? घरात कुठेही धुळीचा कण तर नाहीये ना? हो, आणि ह्या सगळ्यात तो इतका अडकतो, इतका तणावाखाली असतो की तो पाहुण्यांवरच चिडचिड करायला लागतो. हो ना. पार्टीचा मूळ उद्देश तर पाहुण्यांसोबत चांगला वेळ घालवणं हा होता. पण त्या परिपूर्णतेच्या नादात तो स्वतःच त्या पार्टीचा अजिबात आनंद घेऊ शकत नाही. आणि जर त्याने एक्सलंटिझमचा दृष्टिकोन ठेवला असता तर थोडं घर अस्ताव्यस्त असलं किंवा जेवण 10 मिनिटं उशिरा तयार झालं तरी त्याला काहीच फरक पडला नसता. तो त्या क्षणाचा मनमुराद आनंद घेऊ शकला असता. हे सगळं ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष एखादी चूक करतो किंवा एखादं संकट येतं तेव्हा आपल्यात भावनांचं एक मोठं वादळ उठतं. तेव्हा हा तर्क कुठेच कामी येत नाही. हो, तो एक मोठा अडथळा असतोच. राग, भीती, निराशा या भावना आपल्याला पूर्णपणे गिळून टाकतात.
अशा वेळी त्या भावनिक वादळातून बाहेर कसं पडायचं? अशा वेळी ट्रेंटन सेल्फ डिस्टन्सिंग हे एक अत्यंत प्रभावी तंत्र सुचवतात. जेव्हा आपण भावनांच्या वादळात असतो तेव्हा आपल्या मेंदूचा अमिगडाला हा भाग जो धोक्याची घंटा वाजवतो तो अतिसक्रिय झालेला असतो. अच्छा, म्हणजे त्याला शांत करण्यासाठी आपल्याला त्या भावनेपासून स्वतःला थोडं वेगळं करावं लागतं. अगदी बरोबर. आणि हे कसं करायचं यावर त्यांनी खूप चांगला मार्ग दिलाय. मला वाटतं हे वेगळं करणं समजण्यासाठी एक अतिशय सुंदर आणि सोपी उपमा देता येईल. विचार करा, जेव्हा आपण जमिनीवर किंवा रस्त्यावर असतो तेव्हा ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न, उंच इमारती या सगळ्यांचा खूप गोंधळ वाटतो. आपल्याला पुढचा रस्ता सापडत नाही. बरोबर. पण जेव्हा आपण विमानातून त्याच शहराखाली पाहतो तेव्हा तेच रस्ते आणि तेच ट्रॅफिक अगदी लहान मुंग्यांसारखे आणि सुटसुटीत दिसतात. हे सेल्फ डिस्टन्सिंग अगदी तसंच आहे ना? खूपच सपखल उपमा दिलीत तुम्ही. आणि हे प्रत्यक्षात करण्यासाठी लेखकाने भाषेचा एक अतिशय सोपा पण वैज्ञानिक उपाय सांगितला आहे. तो कोणता? जेव्हा आपण रागात किंवा भीतीत असतो तेव्हा आपण स्वतःशी बोलताना प्रथम पुरुषी सर्वनामांचा वापर करतो. आपण म्हणतो मला खूप भीती वाटतेय किंवा मला याचा खूप राग आलाय. हो, आपण असंच म्हणतो. पण लेखक सुचवतात की स्वतःच्या नावाने विचार करायला सुरुवात करा. म्हणजे जर डॅनी नावाच्या व्यक्तीला भीती वाटत असेल तर त्याने स्वतःला सांगावं, डॅनीला आता भीती वाटतेय किंवा डॅनी आता चिडलाय. ऐकायला हे थोडं विचित्र वाटतंय. स्वतःबद्दलच एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसारखं बोलणं. हो, सुरुवातीला हे नक्कीच विचित्र वाटू शकतं. पण यामागे एक भक्कम विज्ञान आहे. जेव्हा डॅनी म्हणतो की डॅनीला भीती वाटतेय तेव्हा तो मेंदूला असा संदेश देतोय की ही भावना आणि डॅनीची ओळख या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. वा, म्हणजे यामुळे त्या भावनांचा आवेग कमी होतो आणि मेंदूचा तर्कशुद्ध विचार करणारा भाग पुन्हा काम करू लागतो. अगदी बरोबर. हे तंत्र नक्कीच वापरून बघण्यासारखं आहे. पण भावना शांत झाल्यावर समोर येणारा पुढचा प्रश्न म्हणजे बदलाला सामोरं कसं जायचं, कारण परिस्थिती तर तशीच असते. तिथे ग्रोथ माइंडसेट हा विचार खूप कामी येतो. त्यामुळे अपयश हा शेवट न वाटता शिकण्याची एक संधी वाटते. पण जेव्हा आपल्या डोक्यात विचारांचे ट्रॅफिक जॅम झालेलं असतं, अनेक चिंतांनी डोकं भरलेलं असतं, तेव्हा हा ग्रोथ माइंडसेट कसा आणायचा? जेव्हा डोक्यात विचारांची गर्दी असते ना तेव्हा मेंदूची वर्किंग मेमरी पूर्णपणे भरलेली असते, अगदी आपल्या कम्प्युटरच्या रॅम सारखं. म्हणजे जर रॅम फुल झाली तर कम्प्युटर जसा हँग होतो तसाच आपला मेंदू हँग होतो. होय. आणि अशा वेळी ब्रेन डम्पिंग हे तंत्र संजीवनीसारखं काम करतं. ब्रेन डम्पिंग म्हणजे जे काही मनात आहे ते सगळं कागदावर उतरवून काढायचं. अगदी बरोबर. एक कोरा कागद घ्यायचा आणि मनात जे काही चाललंय, जी काही भीती आहे, जी कामं अपूर्ण आहेत, ते सगळं त्या कागदावर लिहून काढायचं. मानसशास्त्रात झायगार्निक इफेक्ट नावाची एक संकल्पना आहे. झायगार्निक इफेक्ट? याचा अर्थ काय? त्यानुसार आपला मेंदू अपूर्ण कामांना सतत आठवत राहतो आणि आपल्याला अस्वस्थ करत राहतो. पण जेव्हा आपण ते विचार कागदावर लिहितो तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक प्रकारे सांगतो की ही माहिती आता सुरक्षितपणे जतन केली आहे, आता तू शांत होऊ शकतोस. क्या बात आहे. यामुळे डोक्यातील विचारांची चक्रीवादळं नक्कीच थांबतील आणि एक स्पष्टता येईल. पण हे सगळं स्वतःच्या मनाशी लढण्याबद्दल झालं. त्या लोकांचं काय ज्यांनी आपल्याला भूतकाळात खरोखरच दुखावलंय? हा एक खूप नाजूक मुद्दा आहे. ज्यांनी आपला विश्वासघात केलाय, अशा विषारी लोकांमुळे किंवा टॉक्सिक लोकांमुळे निर्माण झालेला हा भावनिक गुंता कसा सोडवायचा? इथेच खऱ्या अर्थाने सोडून देण्याची कला पणाला लागते. अशा विषारी लोकांपासून दूर जाण्याचं आणि क्षमाशीलतेचं महत्त्व लेखकाने खूप बारकाईने मांडलं आहे. पण क्षमा करण्याबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. हो ना. क्षमा करणं म्हणजे त्यांच्या चुकीला पाठीशी घालणं नाही का, किंवा त्यांनी जे केले ते विसरून पुन्हा त्यांच्याशी मैत्री करणं, हे तर स्वतःवरच अन्याय करण्यासारखं वाटतं. नक्कीच नाही. ट्रेंटन स्पष्ट करतात की क्षमा करणं म्हणजे समोरच्याने जे काही चुकीचं केलं ते योग्य होतं असं मानणं अजिबात नाही, किंवा त्यांच्याशी पुन्हा पूर्वीसारखे संबंध प्रस्थापित करणंही नाही. मग नेमकं काय? क्षमा करणं म्हणजे स्वतःला त्या रागाच्या आणि सुडाच्या भावनेतून मुक्त करणं आहे. आपण जेव्हा एखाद्यावर सतत राग धरून ठेवतो ना तेव्हा आपण स्वतःच विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहत असतो. क्षमा करणं म्हणजे ते विष थुंकून देणं. बापरे, किती दाहक पण सत्य उपमा आहे ही. आणि हा राग शांत करण्यासाठी पुस्तकात पर्स्पेक्टिव्ह टेकिंग म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहणे हा मुद्दा मांडला आहे. पण मला सांगा, ज्या माणसाचा आपण तिरस्कार करतो त्याच्या दृष्टिकोनातून आपण कसं पाहणार? हे कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नाही. याचा अर्थ त्यांच्या कृत्याचं समर्थन करणं असा होत नाही, पण असा विचार करणं की ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं
ती व्यक्ती स्वतः कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या वैयक्तिक संघर्षातून जात असेल, तिचे स्वतःचे काय असुरक्षिततेचे प्रश्न असतील. यामुळे त्यांच्या वागण्याला योग्य ठरवता येत नाही, पण त्यामागची मानवी अपूर्णता आपल्याला समजते. अगदी बरोबर. आणि ही समज आपला राग विरघळण्यास खूप मदत करते. आपण त्या माणसाला त्याच्या कर्मांवर सोडून देतो आणि स्वतः मुक्त होतो. या संपूर्ण चर्चेत पुस्तकातील एक विचार मला सर्वात जास्त खोल आणि परिणामकारक वाटलं. आपण अनेकदा स्वतःला काही लेबल्स लावून घेतो, जसं की मी नेहमीच अपयशी ठरतो, मी खूप रागीट आहे किंवा मला काहीच जमत नाही. हो, आपण स्वतःलाच एका व्याख्येत बंदिस्त करून टाकतो. आणि ही लेबल्स अत्यंत धोकादायक असतात, कारण ती आपली ओळख बनतात. पण ट्रेंटन यावर एक जादुई उपाय देतात. ते म्हणतात की या लेबल्सना फक्त एक शब्द जोडा, आणि तो शब्द आहे कधी कधी. कधी कधी. हो, म्हणजे मी नेहमी अपयशी ठरतो ऐवजी मी कधी कधी अपयशी ठरतो. वा, या एका शब्दामुळे वाक्याचा आणि आपल्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हो ना. मी एक रागीट माणूस आहे ऐवजी मला कधी कधी राग येतो. हा छोटासा बदल आपल्याला जाणीव करून देतो की राग किंवा अपयश ही फक्त एक तात्पुरती भावना आहे, ती आपली संपूर्ण ओळख नाही. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर यालाच मानसशास्त्रात सेल्फ ॲज कॉन्टेक्स्ट ही अत्यंत सुंदर संकल्पना म्हटलं आहे. सेल्फ ॲज कॉन्टेक्स्ट म्हणजे कसं? आपण त्या अथांग आभाळासारखे आहोत आणि आपले विचार, आपल्या भावना, आपले कटू अनुभव हे त्या आभाळात येणाऱ्या ढगांसारखे आहेत. हे रूपक खरोखरच अद्भुत आहे. काळे ढग येतात, वादळी ढग येतात. कधी कधी असं वाटतं की हे वादळ आता आभाळ फाडून टाकेल, पण वादळ शांत झाल्यावर आभाळ तसंच राहतं. होय, ढग येतात आणि जातात, पण आभाळ कधीच बदलत नाही. ते कायम तिथेच असतं, स्थिर, अथांग आणि शांत. जेव्हा आपण हे समजून घेतो की आपण ते तात्पुरते येणारे ढग नाही आहोत, तर आपण तो अथांग आभाळ आहोत, तेव्हा आपण आतून कमालीचे शांत होतो. आपण आपल्याच विचारांचे केवळ साक्षीदार बनतो, त्यात वाहून जात नाही. या सगळ्या सखोल चर्चेचा एक वैचारिक निष्कर्ष काढायचा झाला तर तो काय असेल? दी आर्ट ऑफ लेटिंग गोचा संपूर्ण प्रवास आपल्याला कोणत्या अंतिम सत्याकडे नेतो? तो आपल्याला एकच अंतिम सत्याकडे नेतो, आणि ते सत्य म्हणजे वर्तमानातील शांतता. आपण भूतकाळातील ओझं पाठीवर घेऊन आणि भविष्याची चिंता डोक्यावर घेऊन चालत असतो. या दोन्हीच्या ओझ्याखाली आपण आजचा या क्षणाचा आनंद पूर्णपणे गमावून बसतो. खरंय. सोडून देणं म्हणजे हातातील घट्ट आवळलेल्या मुठी उघडणं. कारण जोपर्यंत आपण जुन्या गोष्टी घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत आपले हात जीवनातील नवीन आणि सुंदर गोष्टी स्वीकारण्यासाठी मोकळे नसतात. हे ऐकताना आपण सर्वांनीच स्वतःला एक शांतपणे अंतर्मुख करणारा प्रश्न विचारण्याची गरज आहे. आज याच क्षणी आपण अशा कोणत्या गोष्टीला घट्ट धरून ठेवले आहे जी आपल्याला आता सुख देऊ शकत नाही? एखादी जुनी चूक, कुणीतरी केलेला अपमान, की स्वतःबद्दलच्याच काही चुकीच्या कल्पना? मला वाटतं आता वेळ आली आहे त्या मुठी उघडण्याची. जाता जाता एक विचार जो या सगळ्या चर्चेचा अर्क आहे. जर आपण आपलं संपूर्ण आयुष्य भविष्यासाठी परफेक्ट स्क्रिप्ट लिहिण्यात आणि भूतकाळातील चुका खोडण्यात घालवलं, तर आत्ता याच क्षणी घडणारी आपली खरी कहाणी आपण कधी जगणार आहोत? नक्कीच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, दी आर्ट ऑफ लेटिंग गो हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारख्या नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.